आणि आता पाहणार आहोत मुंबई त्याचबरोबर पुणे शहरामधील टॉप 9 बातम्या। कोकणामधून मुंबईत येणाऱ्या रेल्वे गाड्या CSMT ऐवजी दादरपर्यंतच धावणार। फलाटांच्या विस्तारीकरणाच्या कामामुळे अनेक रेल्वे गाड्यांच्या थांब्यामध्ये 28 फेब्रुवारीपर्यंत बदल। कल्याणमधील मिठाईच्या दुकानामध्ये मिठाईत अळ्या आणि किडे आढळल्यानं खळबळ। महात्मा फुले पोलीस ठाण्यामध्ये दुकानदाराविरोधात गुन्हा दाखल। मुंबई महानगरपालिका वर्षभरामध्ये 25 आपला दवाखाना सुरू करणार। नागरिकांकडून आपला दवाखान्याला मोठा प्रतिसाद। मोफत आणि घराजवळ उपचार मिळणार। मुंबईतील पश्चिम द्रुतगती महामार्गावरील दहिसर जकात नाक्याच्या जागेवर वाहतूक आणि व्यावसायिक केंद्र 131 खोल्यांचं तारांकित हॉटेल उभारणार। ठाण्यामधील अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण आणि डोंबिवली शहरामधील पाणीपुरवठा शुक्रवारी बंद राहणार। जांभूळ शुद्धीकरण केंद्रावर दुरुस्तीचं काम केलं जाणार। पाणी जपून वापरण्याचं नागरिकांना आवाहन। पुण्यामध्ये अवजड वाहनांना 24 तास बंदी। गंभीर अपघात रोखणं तसंच वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी उपाययोजना। वाहतूक पोलीस शहरामध्ये रेड झोन तयार करणार। पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून ई-ऑफिस प्रणाली सुरू। नागरिकांना 10 प्रकारचे कागदपत्र ऑनलाईन पद्धतीनं घर बसल्या मिळणार। पुणे शहरामध्ये वाहन तोडफोडीचं सत्र सुरूच। बेबेवाडीनंतर येरवडा, फरासखाना परिसरात देखील वाहनांची मोठी तोडफोड। पुण्यामध्ये दूषित पाण्यामुळे GBS रुग्णांमध्ये वाढ। पालिकेकडून जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्याच्या हालचालींना वेग। GBS ग्रस्त भागांना शुद्ध पाणी पुरवण्याचे पालिकेसमोर आव्हान।